चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला आपण पाहतो. चेंडू मात्र ते अडवला जाईल. कुंदन चौधरी चेंडूला ते फील्ड करतायत. भरतशीर शहा इंदापूर टीम आपण आमच्यासोबत जोडला गेलात त्याबद्दल मी कमलशील आनंद मस्के आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. हा चेंडू इथे मिड विकेटला आणि आमिरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. खणखणीत चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 धावा, ज्या धाबलकावरती आपण पाहते धावा नोंदवले गेलेले आहेत. बंटीच्या बॅट मधून आपण पाहता आलेला चौकार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये पुण्यात आपण पाहतो थोडासा बदल होतोय. शैलेशजी निवगुणे सर आपण पाहतो थोडीशी मात्र कानमंत्र देत आहेत अनिल माळी यांना. बॅटची कडा थर्मॅनच्या दिशेने आपण पाहतोय. राहुल उर्फ नाना चेंडूला ते मात्र अडवतील. एक धाव इथे मैदानामध्ये आपण पाहतो जी येणार आहे. कानमंत्र दिल्यानंतर आपण पाहतो थोडासा आपल्या टप्प्यावरती नियंत्रण मिळवलंय अनिल माळी यांनी. 6 धावा ज्या डबल कव्हर आहेत. हा चेंडू पुण्याचा पाहिजे आणि पुन्हा एकदा मिड विकेटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार. मैदानामध्ये आलाय. कट करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. हा चेंडू इथे सतीश यांच्या हातामध्ये चेंडू मात्र आपण पाहतो येऊ शकला नाही. एक धाव जे आपण पाहतो मैदानामध्ये घेतली गेलेली. अकरा धावा जे आपण पाहतो डबल कव्हरती असणार आहेत. अक्रॉस द बॅट आपण पाहतो चेंडू तिकडून करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र आपण पाहतो इथे डॉट असणार आहे. षटक क्रमांक आपण पाहतो संपला जाईल. ते पहिलं एक षटकाचा खेळ संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धबलकावरती धावा आहेत त्या 11 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण मैदानामध्ये आपण पाहिले गेलं तर पुन्हा एकदा षटक क्रमांक दुसरं अविनाश रामगुडे अर्थात पुप्पू रामगुडे आता मैदानामध्ये पाहिजे गोलंदाजीसाठी ते येणार आहे. टेनिस क्रिकेट विश्वातील आपण पाहतो मैदानामध्ये असणारे खूप मोठं नाव अविनाश रामगुडे सातत्याने आपण पाहिलेलं आहे. परंतु आज पाहिजे नावाला साजेला असा खेळ जो मैदानाच्या मध्ये करायचा आहे. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिले गेलं तर कणक 11 भांडूपचा संघ आहे. मुंबई विरुद्ध पुणे हे अनेक वेळा बिग बॅटल आपण पाहिलेले. आज पुन्हा एकदा तो बॅटल संघर्ष नायक चषकामध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक ऑन कृष्णा तर नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय मैदानामध्ये बंटी आहे. षटक क्रमांक दुसरं अविनाश रामगुडेच्या हातामध्ये. पहिला चेंडू फॉलिंग स्वीप आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर फॉर रन चौकार. संघर्ष नायक चषक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सम्यक क्रांती फाउंडेशन लोणाळा कमलशील आनंद मस्के
अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया लोणावळा शहर आयोजित भव्य क्रिकेट टेनिस बॉल स्पर्धा लोणावळा शहर रेल्वे ग्राउंड येथे आयोजित. What a shot, magnificent shot. One bounce over the rope. खूप सुंदर आयोजन क्रिकेटचे येथे लोणावळा शहरात केलं. सुंदर लोणावळ्यामध्ये विशाल देसाई येथे उपस्थित आहेत, त्यांचे आभार. आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेटचे सामने लोणावळा शहरात रेल्वे ग्राउंड येथे आयोजित आहेत. Adjustment in the fielding there. Let's see what the bowler will do. Straight drive. Good shot. Stand and deliver. Good catch. खूप सुंदर कॅच तिथे पकडला आहे. आपण पाहतो लागोपाठचे 3 चौकार खेळले. त्या कृष्णाला डगआउटचा रस्ता दाखवण्यामध्ये अविनाश रामगुडेला यश आलं. प्रदीप नैनेते मात्र एक चांगला झेल तिथे टिपताना त्यांना आपण पाहिलेलं आहे. आता पाहिजे पुण्याच्या गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल अविनाश रामगुडे. स्कोर कार्डकडे तुम्हाला घेऊन जाईल. 23 धावा धबल काबर आहेत. हा चेंडू यावेळी आपण पाहतो इनसाइड आउट चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. डीप कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल तर आली. कुंदन चौधरी चेंडूला ते कव्हर करेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. 2 धाबा आल्या. तिसऱ्या धाब्याची मागणी, परंतु तिथे आपण पाहतोय नकार आहे. 2 धाबा आल्या आणि या 2 धाब्यांच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जी आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. धाफलक देखील आपण पाहतोय जाऊन पोहोचते धाफलकावरती 25 धाबा. षटक क्रमांक आपण मैदानामध्ये पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना चालू असणारी मॅच बाउंक्रेजी स्पोर्ट क्लब निगडी आणि कडक 11 भांडूप इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू आपण पाहतो ट्रॅव्हल झालाय. शर्यत लागली आहे आणि शर्यत जिंकलाय तिथे चेंडू सीमारेषा बाहेर फरार.
लवकर आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक संपलं जाईल. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. धावलकावरती 29 धाबा. ज्या धावलकावरती आपण पाहतो धाबा नोंदवले गेलेले आहेत. एक फलंदाज बाद झालेला आहे. ज्या कृष्णाने लागोपाठचे 3 चौकार खेळले तो कृष्णा मैदानामध्ये बाद झाला. त्यानंतर जर आपण पाहिलं तर राजू गोयल आले. त्यांच्याही बॅटमधून एक चौकार येतोय. आता गोलंदाजीसाठी गोलंदाज जो मैदानामध्ये आपण पाहतो इथे येणार आहे प्रदीप नैनित उर्फ डॉन. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये डॉन नावाने मात्र एक स्वतःच्या नावाची वेगळी दहशत निर्माण करण्यासाठी मात्र डॉनना ओळखलं जातं. स्ट्रायकर बंटी. हा चेंडू पहिला चेंडू अगदी गुडलेन स्पॉटवरती चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर ऑन साईडला चेंडू फक्त मनगडाने दिशा दिली आहे. सिंगल तर आली. दुसऱ्या धाब्याचा देखील आपण पाहतो प्रयत्न जो मैदानामध्ये केला जाईल. 2 धावा तिथे येणार आहेत. या 2 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवरती 31 धावा. या सामन्यामध्ये जो संघ इथे पराभूत होणार आहे तो संघ स्पर्धेच्या बाहेर पडणार आहे. ओहो हो बाउन्स. अति उसळी घेणारा चेंडू. व्हाईट बॉल जो मैदानाच्या मध्ये आपण पाहतो इथे पंचाकडून कळवलाय. वेगवान चेंडू जरूर होता परंतु अपेक्षापेक्षा जास्त आपण पाहतो चेंडू बाउन्स. उसळी घेणारा चेंडू. धाबलकावरती धाबा आहेत त्या 32 धाबा. पुणे धाबायचे गोलंदाज तयार असतील उजव्या हाताने. या दरम्यान बंटीच्या रडार मध्ये चेंडू होता. लॉंग ऑफला आणि सतीश काठे डाऊन दी बॉल. विकेट. अप्रतिम झेल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. प्रॉपर टायमिंग आपल्याला मैदानामध्ये खऱ्या अर्थानं जरूर झालं परंतु लांबी कमी होती. डीप लॉंग ऑफला एक चांगला झेल मैदानामध्ये होतोय. शेखर स्ट्रायकर तयार असणार आहे. न्यू बॅटर. हलकेतना आपण पाहतो निघून काढला जाईल. मिड विकेटला आमिर खूप दूरवरती आहे. शैलेश निवगुडे बॅकअप साठी आलाय. दुसऱ्या धावेचा तिथे प्रयत्न केला जाईल. 2 धावा ज्या आपण पाहतो मैदानामध्ये घेतल्या जात आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने आपण पाहतो संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणार. धाबलकावरती 34 धावा ज्या धाबलकावरती ते असणार आहे. तिसरं षटक आपण पाहतो मैदानामध्ये प्रगतीपथावरती असताना. हा चेंडू इथे पाहायचा आहे. चेंडूने उंची घेतली आहे. अविनाश रामगुडे मात्र एका हाताच्या मदतीने झेल टिपण्याचा प्रयत्न तिथे केला परंतु आपण पाहतो इथे घेतलेल्या या 2 धाब्यात एकेरी दुहेरी धावा देखील इथे मैदानामध्ये घेण्याचा प्रयत्न वारंवार जो केला जातोय. टेनिक्स कंपनीचे चेंडू आपण पाहतोय खऱ्या अर्थानं अनेक खेळाडूंच्या पसंतीचा असणारा बॉल आहे. टणक असा चेंडू येईल. प्रेक्षकांना मोठमोठे षटकार या चेंडूवरती पाहायला मिळतात आणि असं म्हणतात की टेनिक्स है जहा मजा आहे वा. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक इथे खूप दूरवरती आहेत. 2 धावा तर आपण पाहतो मैदानामध्ये घेतल्या जातील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि तिसरी धाव देखील आली. 3 धावा ज्या आपण पाहतो मैदानामध्ये घेतल्या जातील. या 3 धाव्यांच्या मदतीने संघाचं धावफलक पुढे जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 39 धावा.
गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा त्या तयार असेल डॉन. ओ रिव्हरचा फटका इथे आपण पाहतोय मैदानामध्ये प्रयत्न केला जाईल. यशाच्या मागे आपण पाहिले गेले तर बॅट फिरती चेंडू आपण पाहतो येऊ शकला नाहीये. चेंडू मात्र आपण पाहतोय ते डॉट असणार आहे. षटक क्रमांक जर आपण मैदानामध्ये पाहिले गेलं तर निश्चितप्रमाणे आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती धावा आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा ज्या धाबलकावरती आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं नुकतंच शुभागमन होतोय महाराष्ट्र पोलीस कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी PSI आदरणीय भरतजी दराडे साहेबांचं शुभागमन होत आहे. त्यांचं देखील मी संघर्ष नायक चषकामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. त्यांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये या. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सामन्याकडे जाऊया. मैदानामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा चित्रक्षणामध्ये आपण पाहतोय थोडासा बदल इथे होणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज कुंदन चौधरी जे मैदानामध्ये येतील. कुंदन चौधरी आपण पाहतोय मैदानामध्ये तयार असतील. उजव्यातना मारा करण्यासाठी त्याला ओळखलं जातं. पाहिजे स्ट्राईक ऑन शेखर आहे. ओहो यावेळी पाहिजे सफल झाले. क्रीजचा वापर जबरदस्त स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. खास उल्हासनगर वरून महाराष्ट्र पोलीस कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी PSI आदरणीय भरतजी दराडे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. साहेब आपलं मी या ठिकाणी या स्पर्धेचे असणारे सर्वे सर्वा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया लोणावळा शहराचे अध्यक्ष कमलशील आनंद मस्के यांच्या वतीने मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपला सन्मान यशस्वी केला जातोय. आत्ताचे रन नाही आहेत. विकेटच्या मागे जाऊन खेळलेत. आत्ताच्या नवीन नियमानुसार चला ग्राउंड मध्ये कोणी जाऊ नका विनंती आहे. ऐका ना इकडे कुणी लाईव्हच्या आमच्या बॉक्समध्ये खेळाडूंना विनंती करतो तुम्ही जाऊ नका. आमचे आयोजक निर्णय घेतील. अमर सर चला सामना सुरू करा. अमर सर आताचं काय नाही नाही असा निर्णय आताच घ्या काय असेल तो. मग रन दिलेले नाहीयेत. थांबा थांबा बाकीचे खेळाडू नका जाऊ. आपण चेक करू तिथे. अमर सर तुम्ही इकडे या आता.
तुम्ही या तुम्ही. बाकीचे खेळाडू प्लीज विनंती आहे सगळ्यांनी बाहेर या तिथून. स्क्वेअर लेग पंचाचा जो कॉल आहे मेन अंपायर ते चेक करतील आता. खूप छान कॉमेंट्री करत आहे सुमित सोनवणे. बघूया काय निर्णय येतोय आता. मॅच पॉज झालेली आहे. लेट्स सी व्हॉट विल बी द रिझल्ट हिअर. द मॅच इज इन गुड सिच्युएशन राईट नाव. Both team are doing absolutely fabulous here in Lonavala. We are witnessing a very good tournament here. Kamalshil Maske has organized a wonderful tournament here. They are maintaining the very good spirit of the cricket here. Both teams absolutely fabulous to watch. The umpires are taking good decisions there. No runs added to the score. So score will remain on 39 runs on the board. Very good decision by both the umpires there. Good cricket of the spirit maintained by both the teams. Sitting beside me, Sumit Sonone, fabulous commentator. Even the scorer is magnificent doing scoring here. Bowling. What a good take by the keeper here. Magnificent take. Excellent delivery. Dot ball. Great decision by the umpire there. Great management. Spirit. What a spirit. What a noise on the ground there. Let's see what they will do. Up high and handsome, standing in hand of the fielder there. Weather here in Lonavala, new batsman going to the crease right now. Let's see what he will do for his team. Lovely climate in Lonavala. We are witnessing a wonderful cricket here. The bowler will do. Shuffle round. Mid on is there and
Fielder took the time and gave the second run for the batting team. They would have stopped the batsman of taking the second run. They did give the second run to the team. Fielding adjustment is doing. The spectator here in Lona, they are beautiful, they are awesome. They come here and enjoying the cricket here. Ah, half pitch. Let's see the fielder what will he drops. He drops. Dropping catches can affect you to win or lose. In both the situation, you have to take that kind of catches to win the matches. Sitting beside me along Sumit Sono, he is a fantastic commentator. Fielding adjustment once again. Spectators are watching the cricket. The stage is full of people here. Let's see what the bowler will do. Fielding adjustments once again. In Lonavala, you are witnessing a cricket. Sangarsh Nayak, Dr. Ramdaji Atole Chashak. Stand and deliver. Let's see what the fielder will do. He's running and he took a catch, a wonderful catch. Looks a blinder there. The music is awesome. Sumit Sonone. तर नक्कीच आपण पाहतोय शिगणी संघर्ष नायक चषक आज स्पर्धेचा जर आपण पाहिलं तर असताना पहिला दिवस आहे पहा जर असा कुठलाही निर्णय थोडासा डाऊटफुल असेल तर तो पंचांचा कॉल आहे तिथे रिव्ह्यू घ्यायचा की नाही घ्यायचा त्यामुळे खेळाडूने कुठल्याही प्रकारचा मैदानामध्ये जायचं नाहीये पंचांसोबत चर्चा करायची नाहीये गरज असेल तर तो पंचांचा कॉल आहे तिथे रिव्ह्यूची गरज आहे की नाही षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये संपले गेलेले 4 षटकं संपलेली आहेत धाबलकावरती 42 धावा आहेत या षटकामध्ये कुंदन चौधरी यांनी फक्त 3 धावा खर्च केल्यात कोलवटाब्याचा बॉल कॉर्नर मध्ये आपण पाहतो निखळून काढला जाईल चेंडूला तिथे अडवला जातोय तोपर्यंत आपण पाहतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल 2 धावा येत आहेत या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 44 धावा धाबलकावर आहेत प्रदीप नैनित अर्थात डॉन या दरम्यान पाहिजे मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेत शैलेश निवगुणे डाऊन दी बॉल परंतु तिथे मात्र आपण पाहतोय झेल होऊ शकला नाहीये 2 धावा ज्या मैदानाच्या मध्ये इथे येणार आहेत गोलंदाज तयार आहे पुन्हा 46 धावा धाबलकावर आहेत गोलंदाज तयार पुन्हा पाहिजे मैदानामध्ये प्रदीप नैनित कुलवटाब्याचा बॉल तिथे आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा ऑन साइडला निघून काढला जाईल सिंगल तर मैदानामध्ये घेतली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे आपण पाहतोय मैदानामध्ये या दरम्यान फुल पॉवरफुल सक्सेसफुल
जिंकले. मैदानामध्ये आपण पाहतो या देखील जबरदस्त कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतं. स्कोरकार्ड वेगाने पुढे जाणार दाभोलकरवरती 54 धावा. दाभोलकरवरती आहे. प्लेन आपण पाहतो तयार. डॉनचा पुढचा चेंडू. हो आणि तिथे काय होणार आहे? वाईट प्लस 4. 5 धावा आता मिळतील. 5 धावा तिथे पण 5 मिळणार आहे. एक 59 धावा जे आपण पाहतो दाभोलकरवरती धावा नोंदवले गेलेले आहेत. गोलंदाज सय्यर पुढे पाहिजे डॉन. चेंडू ऑन साइडला चेंडू आपण पाहतोय खेळून काढला जाईल. चित्ररक्षित तिथे आपण पाहतोय तयार आहे. सिंगल तरी ती आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा ज्या मैदानामध्ये आपण पाहतोय ते घेतला जातील. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या जी आता आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे दाभोलकरवरती 61 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये 5वं षटक मैदानामध्ये प्रगतीपथावरती असताना लोअर फुल टॉस लॉंग ऑफला चेंडू आपण पाहतो खेळून काढला जाईल. एक सिंगल आपण पाहतो मैदानात. दुसऱ्या धावेचा देखील तिथे प्रयत्न होतोय. 2 धावा ज्या यशस्वीपणे ते घेतल्या त्यात पहिल्या डाव इथे आपण पाहतो मैदानामध्ये संपलेला आहे. या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर दाभोलकरवरती धावा आहेत 63 धावा. 64 धावेचं आव्हान असेल भावंगजी स्पोर्ट क्लब निगडी संघासमोर. चला तर आता मैदानामध्ये आपण पाहणार आहे ते दादा याला थोडासा आवाज द्या डीजे.
काय होईल 4 दिवसात आमचा घसा जायचा असं नको व्हायला. संघर्ष नायक चषक आज जर आपण ते पाहिले गेले तर निश्चितपणे स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसामध्ये 2 संघ आहेत या मॅच मध्ये. मध्ये चौकार आलेला आहे. राहुल स्ट्रायकर तयार आहे. षटक क्रमांक पहिलं बंटीच्या हातामध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल शॉर्ट कव्हरला आपण पाहतो. चेंडू मात्र अडवण्याचा प्रयत्न तिथे झेलबाची संधी होती परंतु त्या संधीचं सोनं होऊ शकलं नाहीये. संघाची धावसंख्या एका धावेच्या मदतीने आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचणार. धाबलकावरती 5 धावा. 5 धावा धाबलकावर आहेत. अविनाश मला विसरायचंय. माझ्या संघासाठी मला लढायचंय. कट केल्या बॉलला थर्ड मॅनच्या गलीमधून चेंडू मात्र काढलाय सीमारेषेच्या बाहेर. हसते हसते कट जाय रस्ते. कुलवटप्याचा बॉल पुढे पाहिजे चेंडू ते कट करण्याचा प्रयत्न थर्ड मॅन मध्ये आपण पाहतो. चेंडू ते अडवला जातोय. त्यानंतर घेतलेली आपण पाहतोय मैदानामध्ये एक सिंगल आहे आणि एका सिंगलच्या मदतीने धाबा लगात आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार. धाबलकावरती 10 धाबा. षटक क्रमांक पहिलं षटक मैदानात प्रगती पथावरती असताना गोलंदाज तयार आहे आणि यावेळी राहुलच्या बॅटमधून ओ जबरदस्त प्रयत्न तिथे मैदानामध्ये पाहायला मिळाला. शेखर यांचा एफर्ट लावले जात आहेत कारण त्यांना माहिती आहे इथे जिंकायचं आहे. संघाची धावसंख्या एका धाव्याच्या मदतीने आपण पाहतोय 11 धावा धाबलकावर आहेत. अविनाश रामगुडे पुण्याचा पाहिजे स्ट्रायकर. मिड विकेटच्या दिशेने आपण पाहता चेंडू खेळून काढला जातोय. सिंगल तरी ते मैदानामध्ये घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि दुसरी धाव देखील यशस्वीपणे मैदानामध्ये घेतली जाते. 2 धावा इथे येणार आहेत. आज या 2 धाव्यांच्या मदतीने आपण पाहतो संघाचं धाबलक 13 धावा पहिलं षटक मैदानामध्ये संपलेलं आहे. तेरा धावा धाबलकावरती आहेत. वेळ वाचवायचा थोडी घाई करा.
क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय थोडंसं बदल तिथे मैदानामध्ये केला जातोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज शेखरच्या हातामध्ये चेंडू आपण पाहतोय सुपवलेला आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असतील मैदानामध्ये. पुन्हा एकदा शेखर पुणे एंड कडून मात्र तो गोलंदाजी करण्यासाठी तयार असतील. 5-5 षटकाच्या मॅचेस देखील आपण इथे मैदानामध्ये पाहणार आहोत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. स्ट्राइक ऑन राहुल उर्फ नाना. हो हो हो, पहिला चेंडू पडला. थोडीशी दिशा तिथे बदलली. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नसणार आहे. चेंडू मात्र आपण पाहतो इथे पडला. धावफलक इथे आपण पाहतो मैदानामध्ये स्थिर आहे. हा चेंडू पुन्हा एकदा अगदी हलक्यातनं चेंडू तिथे खेळून काढला जाईल. त्यानंतर आपण पाहतो मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल आहे. अविनाश रामगुडे देखील आपण पाहतो जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न राहुल यांचा आपण पाहतोय. दोन्ही खेळाडूंकडून जर आपण पाहिले गेले तर एकेरी दुहेरी धावा तर येत आहेत. चौकार देखील आलेले आहेत. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा शेखर. स्ट्राइक ऑन अविनाश रामगुडे. अविनाश रामगुडेची ताकद खऱ्या अर्थानं. हा चेंडू पुढे एकदा गॅप मध्ये चेंडू. स्क्वेअर कटचा फटका आपण इथे मैदानामध्ये पाहतोय. नजाकत पाहायला मिळाली आणि चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय फक्त दिशा दिली. गॅप शोधला आलेला चौकार आहे. संपर्क साधायचा आहे. चौकार आपण पाहतो मैदानामध्ये आला. या चौकाराच्या मदतीने धावफलक आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती 18 धावा ज्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. अगदी आपण पाहतो मैदानाच्या मध्ये शांत पद्धतीने सामना मैदानामध्ये सुरू आहे. अपेक्षेपेक्षा जास्त वळण घेणारा चेंडू खऱ्या अर्थानं अविनाश रामगुडे थोडा देखील बीट झाला, परंतु शेवटपर्यंत चेंडूला जवळ येऊन दिला. आणि त्यानंतर आपण जर पाहिले गेले तर पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंट यांच्या मधून मधून काढलेला चौकार. मिस टाइम स्ट्रोक. बॅटने घेतली लीडिंग एज आणि परतावा लागेल अविनाश रामगुडे यांना विकेट. नवीन फलंदाज संतोष मुळीक. संतोष मुळीक आपण पाहतो मैदानामध्ये आता दाखल इथे होणार आहेत. षटक क्रमांक आपण मैदानामध्ये पाहतोय अगदी दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 18 धावा धावफलकावरती आहेत. सम्यक क्रांती फाउंडेशन आपण पाहतोय ज्या माध्यमातून या सर्व सदस्यांनी घेतलेली मेहनत. पुण्याला पाहिजे मैदानामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाजी देत तयार असेल तो शेखर. स्ट्राइक ऑन संतोष मुळीक. स्ट्राइक तयार असणार आहेत. हलक्यातून आपण पाहतो निघून काढला जाईल. शॉर्ट मिड विकेटला सिंगल घेण्याचा प्रयत्न होतोय. सिंगल देखील मैदानामध्ये घेतली जाते. एका धावेच्या मदतीने संघाचं धावलक जे आता मैदानामध्ये पाहिजे पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती 19 धावा जे धावलकावरती आपण पाहतो धावा इथे नोंदवले गेलेले आहेत.
खऱ्या अर्थानं साऱ्या जगात भरली ती 19 फेब्रुवारी, ती म्हणजे माझ्या राजांची शिवजयंती. आणि आता सर्वांना ओढ ती छत्रपती शिवरायांच्या जयंतीची लागलेली आहे. प्रत्येकाला छत्रपती शिवरायांच्या आगमनाची ओढ लागली. यावेळी स्क्वेअर कट आणि तिथे नो बॉल आणि खेळलेला चौकार आहे. मैदानामध्ये आलेला हा चौकार, या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 24 धावा. 24 रन फ्री हिट ऑन. थोडस स्पीडअप करा. पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईल स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर डिपॅक्स. धाबलकावरती आपण पाहतो मैदानाच्या मध्ये 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 28 धावा धाबलकावरती, 28 रन समीकरणाकडे घेऊन जाईल. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि या 18 चेंडूंमध्ये आपण पाहतो जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 36 धावा. 18 चेंडू आणि 36 हे समीकरण आपण पाहतो मैदानाच्या मध्ये असेल. चालू असताना मॅच आपण इथे मैदानामध्ये पाहणार आहोत. कनक 11 भांडूप विरुद्ध आपण पाहतोय ब्राऊन क्रेझी स्पोर्ट क्लब निगडी. ब्राऊन क्रेझी म्हटलं की जन्मताच वेडे. वेडी लोक इतिहास रचतात आणि शहाणी लोक इतिहास वाचतात. आज पाहिजे मैदानाच्या मध्ये शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज तयार बंटी. हा चेंडू संतोष मुळीकच्या बॅटमधून मिड विकेटला चेंडू खेळला. चेंडू हवेत आहे आणि बॉबी डाऊन दी बॉल, विकेट. ओके ओके, तेवढं सहकार्य करू शकतो आपण, पण थोडीशी काही करा आता. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानात दाखल इथे होणार आहे तो अमीर. पहिला बॉल ऑन साइडला चेंडू खेळलाय आणि तिथे मात्र आपण पाहतोय झेल सुटलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय मैदानामध्ये होईल. 2 धावा यावेळी मैदानामध्ये घेतल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय पुढे पोहोचणारे धावफलकावरती 30 धावा, 16 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. दोन्ही खेळाडूंना आपण पाहतोय खऱ्या अर्थाने एक जीवदान देखील मिळालेले आतापर्यंत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आपण पाहतोय पुण्याचा बंटी. 30 धावा धावफलकावरती. यावेळी पाहायचं मैदानामध्ये बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय.
बॅटचा फेस शेवटच्या क्षणी मात्र ओपन केला आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. बॉल ढकलून दिलं, त्यानंतर क्रीजचा वापर करत खेळलेला चेंडू आता पुन्हा दाबायचे शफल झाले. मिड विकेटला चेंडू खेळून काढलाय. शेखर खूप दूरवरून चुल्लक कव्हर करतोय. सिंगल आली, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील तिने मैदानामध्ये घेतली गेली. 2 धाबा ज्या आपण पाहतो मैदानामध्ये घेतल्या जात आहेत, या 2 धाब्यांच्या मदतीने संघात धाबलक 36 धाबा ज्या धाबलकावरती धाबा नोंदवल्या गेल्यात. बॅटची कडा आपण पाहतोय मैदानामध्ये थर्ड मॅनला राहुल डेंजर एंडला, परंतु कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये. एक सिंगल आलेली आहे. 13 चेंडू शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची गरज आहे. चालू असणारी मॅच माउंट केजी स्पोर्ट क्लब निगडी विरुद्ध कनक 11 भांडूप या 2 तगड्या संघांमध्ये असणारा सामना आहे. लोअर फुल टॉस, लॉंग ऑफ चेंडू आपण पाहतो खेळून काढला जाईल. सिंगल तरी ती मैदानामध्ये आली. दुसऱ्या धाब्यासाठी आपण पाहतोय ती नकार कळवला जातोय. एक धाव इथे आपण पाहतो मैदानामध्ये आली. एका धाब्याच्या मदतीने धाबलक पुढे जाऊन पोहोचेल. 38 धाबा ज्या धाबलकावरती धाबा नोंदवले गेलेल्या आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो मैदानाच्या मध्ये संपलं जाईल. ते तिसरं 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. 38 धाबा धाबलकावरती आहे. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि 26 धावेंची गरज. 12 गेंदे और जीतने के लिए अभी भी 26 रनों की जरूरत. चला थोडी घाई करा. चला लवकर स्पीड अप करा. आता पाहिजे मैदानामध्ये पुण्याच्या सामन्याकडे तुम्हाला ती घेऊन जातोय. आता जर आपण पाहिले गेले तर पहा, शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 26 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये येणार आहे बॉबी. गोलंदाज सय्यर आहे. हा चेंडू आपण पाहतो यावेळी पहिला चेंडू लेक्समच्या अगदी वरून जाणारा चेंडू. चेंडू ते डॉट. यावेळी पाहिजे खोलवर टप्प्याचा बॉल. चेंडू हवेत आहे आणि इथे विकेट. फलंदाज बाद. आता पाहिजे नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानात दाखले ते होणार आहे सतीश. सतीश कुठे. शेवटचे 10 चेंडू 26 धाव्यांची गरज. 10 चेंडू 26. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय बॉबी आले. पहिल्या चेंडू डॉट. दुसऱ्या चेंडूवरती विकेट.
गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो मैदानात तयार असतील. पुन्हा एकदा बॉबी. पहिलाच बॉल अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र आपण पाहतोय सतीश कुटे यांच्या बॅटला मात्र बाय बाय करत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. चेंडू डॉट आलाय. धावफलक स्थिर असणार आहे. बॉबी उर्फ सेक्सी. शॉर्ट ऑफ लेन बॉल. पुन्हा एकदा चेंडू पडला. घर 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 फिरला. चेंडू डॉट. शेवटचे चेंडू आपण पाहतो शिल्लक आहेत आता. 8 चेंडू 26 बनवायचे आहेत. हे 2 चेंडू अतिशय महत्वाचे असतील या डावातले. कोलबटापाचा बॉल. सतीशच्या बॅटमधून चेंडू ऑन साइडला आणि तिथे विकेट. फलंदाज होईल बाद. मैदानाची आपल्याला पाहायला मिळाली आणि आता पाहिजे मैदानाच्या मध्ये 7 चेंडू 26 अजून बनवायचे आहेत. न्यू बॅटर कुंदन गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी मात्र ते करताना आपल्याला त्यांना पाहिले. परंतु आज पाहिजे दिवसातील दुसरं निर्धाव षटक पाहायला मिळेल का बॉबीकडून. 2 विकेट मिळवल्यात. एक नाझीम गुल्लींचा पण स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक पाहिले. दुसरं षटक बॉबीचं पाहायला मिळेल का. हलक्या षटक आपण पाहते खेळून काढला जाईल. पॉइंट थर्ड मॅन मध्ये घेतलेली एक सिंगल आहे. एक चांगलं षटक मैदानामध्ये पाहायला मिळालं बॉबी यांचं. 4 षटकांचा खेळ संपला. धाबलकावरती 39 धावा आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 6 आणि 25 धावेंची गरज आहे. कुंदन चौधरी यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. षटकारा पहिल्या चेंडूवरती आलाय. फुल टॉस ऑन साइडला आपण पाहतो. चेंडू मात्र खेळून काढण्याचा प्रयत्न परंतु तिथे बॅटवरती चेंडू येऊ शकला नाहीये. सिंगल तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील आली. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो ज्याचं नुकतंच शुभागमन झालेलं आहे. आणि विशेष जर आपण पाहिलं तर नेहमीच आमच्या सुखदुःखामध्ये रक्ताच्या नात्यापेक्षा ज्याचं नातं श्रेष्ठ आहे माझ्यासाठी तरी म्हणजे सुनील भाऊ रेड्डी. त्यांचं मनपूर्वक स्वागत हार्दिक असं स्वागत आहे. पुन्हा एकदा जमीन समांतर खेळलेला फटका. त्यानंतर आपण पाहतोय मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल आहे. अठ्ठेचाळीस धावा धाबलकावर आहेत. हा चेंडू इथे आपण पाहतोय मैदानामध्ये. चेंडू इथे डॉट. हा चेंडू इथे पुन्हा एकदा डॉट. आता मात्र आपण पाहतोय सामना संपूर्णपणे झुकलाय. कडक 11 भांडूप संघाकडे सामना मात्र झुकलेला आहे. आपलं किती स्थिर आहे स्कोर कार्ड वरती 48 धावा आहेत.
आणि हा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय डॉट. सामना जिंकलाय कनक 11 भांडूप संघ. विजय संघाचे अभिनंदन.